हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स नावाचं युनिट बघत होतो आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं आहे। मग आता हे एलिमेंटला क्लासिफाय करण्याची गरज का पडली आणि कोण एलिमेंट्सला क्लासिफाय केलं हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे। तर बघा, कोणत्याही गोष्टीला जर आपण क्लासिफाय केलं तर आपण त्याला इझिली काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो, त्याला इझिली वेगळं करू शकतो। याच्यासाठी क्लासिफिकेशन महत्त्वाचं असते। जसं आपण आपल्या घरामध्ये बघतो, आपल्या घरामध्ये पण व्यवस्थित क्लासिफिकेशन केलेलं असते। म्हणजे कसं, भांडे एका ठिकाणी ठेवलेले असतात, कपडे दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले असतात, तुमचे बुक्स असतील तर ते तिसऱ्या ठिकाणी ठेवलेले असतात, बरोबर। म्हणजे घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यांना व्यवस्थितपणे क्लासिफाय केलेलं असते, त्यांचं वर्गीकरण केलेलं असते। आणि हे कशासाठी केलेलं आहे तर आपल्या सोयीसाठी केलेलं आहे, बरोबर। मग तसंच या एलिमेंटचं पण क्लासिफिकेशन केलं तर एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याची गरज का पडली, कारण त्यांचा अभ्यास करणं सोपं व्हावं। सर्व एलिमेंटचा एकसोबत अभ्यास करण्यापेक्षा जे एका टाईपचे एलिमेंट आहेत त्यांचा अभ्यास करा, त्यानंतर दुसऱ्या टाईपचे एलिमेंट आहेत त्यांचा अभ्यास करा, तिसऱ्या टाईपचे एलिमेंट आहेत त्यांचा अभ्यास करा। तर ते ग्रुपमध्ये जर आपण त्यांना डिवाइड केलं तर अभ्यास करणं सोपा होईल असं सायंटिस्ट लोकांचं म्हणणं होतं। आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, एलिमेंट्सला क्लासिफाय करायला सुरुवात केली। जसं बघा, तुम्ही जर एखाद्या लायब्ररीमध्ये जर गेले, जिथं पुस्तकं भेटतात आहे ना, पुस्तकं वाचायला मिळतात, त्या लायब्ररीमध्ये गेले तर तिथं पण काय असतात, या पुस्तकांचं काय केलेलं असते, क्लासिफिकेशन केलेलं असते। म्हणजे काय, त्यांचं पण तिथं वर्गीकरण केलेलं आहे। म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एक जे कपबोर्ड असेल त्या एखाद्या कपबोर्डमध्ये फक्त हिस्ट्रीचे बुक्स असतील, दुसऱ्या कपबोर्डमध्ये फक्त सायन्सचे बुक असतील, तिसऱ्या कपबोर्डमध्ये फक्त मॅथचे बुक्स असतील, बरोबर। म्हणजे एलिमेंट्सला ते जे बुक्स आहेत त्या बुक्सला काय केलं, क्लासिफाय केलं, बरोबर। जे सारख्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसल्या त्याच्यानुसार काय केलं, त्यांना वर्गीकरण केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं। मग तसंच एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यात आलं। कशासाठी तर त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचा जो स्टडी आहे तो इझी व्हावा याच्यासाठी एलिमेंटला क्लासिफाय करायला वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी सुरुवात केली। पण हे युनिट स्टार्ट करण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी आपण बघू। जसा आपल्याला क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल, म्हणजे तुम्ही रिकॉल करू शकता का जे तुम्ही क्लास 8 किंवा क्लास 9 मध्ये बघितलं तो टॉपिक तुम्हाला रिकॉल करायचा आहे। तर बघा, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारला तुम्हाला, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, मॅटरचे कोणकोणते टाइप्स आहेत हे तुम्हाला विचारलं। तर सर्वात आधी बघा, मॅटर म्हणजे काय तर ते तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे। मॅटर म्हणजे ज्याला काहीतरी मास असते आणि जो काहीतरी स्पेस ऑक्युपाय करते त्याला आपण मॅटर म्हणतो। जसा हा पेन आहे, या पेनला काहीतरी मास आहे, वजन आहे, बरोबर। त्याच्यासोबतच हा काहीतरी जागा पण घेत आहे, म्हणजे स्पेस ऑक्युपाय करत आहे, म्हणजे हा मॅटर आहे। सेम तसा आपण पण काय आहे, मॅटर आहे। कारण आपल्याला पण काही ना काही मास आहे, त्यानंतर आपण पण काय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो, जागा घेतो। म्हणजे ज्या गोष्टीला मास असते आणि जे काहीतरी जागा घेते, स्पेस ऑक्युपाय करते, त्याला काय म्हणतो आपण, मॅटर म्हणतो। मग या मॅटरचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर। जसं आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, बरोबर। जसं फॉर एक्झाम्पल फॅन आहे, बरोबर, टेबल आहे, चेअर आहे, त्यानंतर पेन आहे, त्यानंतर आपला कूलर असेल, तर ह्या सर्व काय आहे, मॅटर आहे। तुम्ही जे पाणी पिता ते पण काय आहे, मॅटर आहे। जे तुम्ही दूध पिता ते पण काय आहे, मॅटर आहे। त्यानंतर तुम्ही श्वास घेता म्हणजे काय करता, जी हवा आहे ती आतमध्ये घेता, बरोबर, ते पण छोट्या पार्टिकल्सपासून बनलेली आहे, तर ते पण काय आहे, मॅटर आहे। म्हणजे मॅटर हे छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं असते आणि जे गोष्ट पार्टिकलपासून बनलेलं आहे त्याला काहीतरी मास असते, त्याच्यासोबत असते काहीतरी स्पेस ऑक्युपाय करत असते। मग अशाच टाईपमध्ये आपल्याला मॅटरचे टाईप सांगायचे आहेत, तसे कोणकोणते आहेत तर याचं आन्सर सांगतो मी तुम्हाला, बघा। तर मॅटर तसं त्याचे 3 मेन टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे सॉलिड, त्यानंतर दुसरा आहे लिक्विड आणि तिसरा आहे गॅस। तर हे मॅटरचे 3 मेन टाईप्स आहेत, है ना, मॅटरचे 3 मेन टाईप्स, सॉलिड, लिक्विड आणि गॅस। मग आता एक्झाम्पल जर सांगायचं झालं तुम्हाला तर काय सांगणार तुम्ही, तर हे जे सॉलिड आहे तर सॉलिडचं एक्झाम्पल पेन आहे, त्यानंतर चेअर आहे, तर हे सॉलिड आहे, बरोबर। लिक्विडचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय सांगणार तुम्ही, लिक्विडचं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे वॉटर आहे, त्यानंतर मिल्क आहे। त्यानंतर गॅसचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय सांगणार तुम्ही, एअर सांगणार, ऑक्सिजन गॅस, हायड्रोजन गॅस, बरोबर। तर हे सर्व काय आहेत, गॅसेस आहेत, बरोबर। म्हणजे आपण मॅटरला 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस। तर हे मॅटरचे 3 मेन टाईप्स आहेत। अजून पण मॅटरचे 2 टाईप्स आहेत, पण ते एवढे आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीत, तरी सांगून देतो। एक आहे प्लाझ्मा आणि दुसरं जे आहे त्याचं नाव आहे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट,
कंडेन्सेट, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. म्हणजे मॅटर अशा वेगवेगळ्या 5 स्टेट्समध्ये काय करते, एक्झिस्ट करते. महत्त्वाचे कोण आहे, हे 2 केले नाही चालतात. 2 महत्त्वाचे कोणते आहेत, 3 महत्त्वाचे कोणते आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. हे मॅटरचे 3 महत्त्वाचे टाईप्स आहेत. तर हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगितलं मी तुम्हाला, समजण्यासाठी थोडंफार त्याला इलॅबोरेट पण केलं. जसं सॉलिड असेल त्याचा एक्झाम्पल पेन आहे, चेअर आहे, टेबल आहे, फॅन आहे. लिक्विड असेल तर वॉटर आहे, मिल्क आहे, ऑइल आहे, बरोबर, पेट्रोल आहे, डिझेल आहे. त्यानंतर गॅस असेल तर एअर आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. हे वेगवेगळे गॅसेस आहेत. तर हे झाले कोणाचे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटरचा आन्सर हे लिहायचं आहे तुम्हाला, बरोबर. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमचा आन्सर लक्षामध्ये राहील. लिहून घ्यायचं आहे नंतर. तुम्हाला बघा लेक्चर बघता वेळेस काय करायचं आहे, नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. जोपर्यंत तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसणार नाही आणि ह्या गोष्टी ज्या काही आहेत तुम्ही त्या लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. फक्त हे ऐकायचं नाही आहे, तुम्हाला ते लिहून पण बघायचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला जमणार नाही. तर लिहिणं आवश्यक आहे. मग आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट. मग आता एलिमेंटचे टाईप कोणते आहेत ते बघू आपण. बघा, जर आपल्याला एलिमेंटचे टाईप्स बघायचे असले तर एलिमेंटला सुरुवातला 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केलं होतं. मग हे कोणते 3 टाईप्स होते, तर ज्याच्यामध्ये एक आहे मेटल्स, दुसरं आहे नॉन मेटल्स, त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे मेटॅलॉइड्स. या सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघत आहोत आपण, आहे ना. म्हणजे व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचे कोणकोणते टाइप्स आहेत, तर एलिमेंट्सला 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलं, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स, बरोबर. मग आता हे मेटल काय असतात, नॉन मेटल काय असतात, मेटॅलॉइड काय असतात. तर एक त्याचं साधं सिंपल एक्झाम्पल देतो मी. बघा, जे मेटल्स असतात ते इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात, म्हणजे त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, हे पहिलं. नॉन मेटल्स काय असतात, हे इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर असतात, म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. त्यानंतर मेटॅलॉइड्स काय असतात, हे इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर असतात, बरोबर. म्हणजे तर या मेटॅलॉइडच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये आहेत, बरोबर. इंटरमिडिएट प्रॉपर्टीज बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स, बरोबर. काय सांगितलं बघा, मेटल्स हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत, नॉन मेटल्स हे इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत, आणि जे मेटॅलॉइड असतात ते इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर असतात. हे एक गोष्ट झाली समजण्यासाठी. आणखी पण डिटेलमध्ये आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स विषयी आणखी एक चॅप्टर असते तुम्हाला मेटलर्जी नावाचं, त्याच्यामध्ये आपण बघू यांना डिटेलमध्ये. सध्याचं फक्त एवढं ध्यानात असू द्या. मग एलिमेंट्सला आपण 3 टाईपमध्ये क्लासिफाय करतो, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. मग आता याचे काही एक्झाम्पल पण सांगून देतो मी तुम्हाला. जसं बघा, मेटल सांगायचं असेल तर सोडियम ऐकलं असेल तुम्ही, पोटॅशियम ऐकलं असेल, कॅल्शियम ऐकलं असेल, त्यानंतर आयरन ऐकलं असेल, त्यानंतर निकेल ऐकलं असेल, बरोबर. तर हे सर्व काय आहेत, मेटल्स आहेत. मग नॉन मेटल्स कोणकोणते आहेत तुमच्याजवळ, तर नॉन मेटल्समध्ये तुमच्याजवळ आहे हायड्रोजन आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, त्यानंतर सल्फर आहे, फॉस्फरस आहे, बरोबर. तर हे सर्वचे सर्व काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. हे काही एक्झाम्पल तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर मेटॅलॉइड्स काय आहेत, तर मेटॅलॉइड्समध्ये तुमच्याजवळ आहे सिलिकॉन आहे, त्यानंतर जर्मेनियम आहे. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे कशाचे एक्झाम्पल आहेत, मेटॅलॉइड्सचे एक्झाम्पल आहेत. तर आपण एलिमेंट्सला 3 टाईपमध्ये क्लासिफाय करतो, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. हे अशा पद्धतीने त्याचे काही एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितले. तर हा जरा आपला सेकंड क्वेश्चन रिकॉल केला आपण. हे क्लास 8, 9 मध्ये होतं तुम्हाला, ते आपण रिकॉल करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढचा क्वेश्चन बघा आता 3rd नंबर, व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. म्हणजे काय, मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला आपण काय म्हणतो ते आपल्याला बघायचं. व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड, या क्वेश्चनचा आन्सर बघणार आहोत आपण. बघा, तर व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड म्हणजे काय, मॅटरचा जो सर्वात छोटा पार्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणता. बघा, कोणतंही मॅटर असेल ते कशापासून बनलेलं आहे, छोट्या पार्टिकल्सपासून बनलेलं आहे, बरोबर. आणि ते छोटे पार्टिकल जे असतात त्या छोट्या पार्टिकल्सला म्हणतो आपण ॲटम्स. त्या छोट्या पार्टिकल्सला काय म्हणतो आपण, ॲटम्स. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट म्हणा
किंवा स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन मॅटर म्हणा, तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ मॅटर किंवा स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. तर आपण त्याला काय म्हणत असतो, ॲटम म्हणत असतो. म्हणजे कोणतीही वस्तू असेल तर ती छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेली आहे. जसं सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, तर हे सर्व छोट्या पार्टिकल्सपासून बनलेले आहेत आणि ते छोटे पार्टिकल्स म्हणजे काय असतात, ॲटम असतात. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. नंतर पुढचा क्वेश्चन बघू आपण याच्यामध्ये. बघा, तर पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. काय विचारलं पहा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. म्हणजे काय बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन म्हणजे फरक काय आहे कशामध्ये, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. म्हणजे मॉलिक्यूल कोणाचा, एलिमेंटचा, आणि मॉलिक्यूल कोणाचा, कंपाऊंडचा. तर याच्यामध्ये काय फरक आहे बघा. तर एकदम डिटेलमध्ये सांगतो, लक्षामध्ये असू द्या. इन काय म्हणत आहो बघा मी इथं, इन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स, in molecules of element all atoms are same. काय सांगितलं पहा, इन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट ऑल ॲटम्स आर सेम. म्हणजे एखाद्या एलिमेंटचा मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये सर्वचे सर्व ॲटम्स काय असतात, सेम असतात, सारखे असतात. म्हणजे काय पहा, याचं जर मला एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल इन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन बघा. आता जर तुम्ही ऑक्सिजनचा मॉलिक्यूल बघितला तर तो असते O2. ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय असते, O2, बरोबर. मग आता या O2 मध्ये जे ॲटम्स आहेत ते ॲटम्स सेम आहेत. कोणते ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचे 2 ॲटम्स आहेत, बरोबर. म्हणजे हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. जर तुम्ही हायड्रोजनचा मॉलिक्यूल घेतला तर H2 आणि त्याच्यामध्ये दोन्हीचे दोन्ही काय आहेत, H आहेत, म्हणजे हायड्रोजन आहेत. म्हणजे काय आहेत ते ॲटम्स काय आहेत, सेम आहेत, बरोबर. म्हणजे जर एलिमेंटचा मॉलिक्यूल असेल, एलिमेंट कोण आहे आपला इथं, ऑक्सिजन, आणि याचा जर मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये असणारे ॲटम्स काय असतात, सेम असतात. जसा हा मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन आहे तसं तुम्ही सांगू शकता मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन. आता मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन घेतलं तर काय येणार फॉर्म्युला, H2 येणार, बरोबर. म्हणजे याच्यात दोन्हीचे दोन्ही H आहेत, म्हणजे काय आहे, हायड्रोजन हा सेम आहे, बरोबर. म्हणजे दोन्हीचे दोन्ही H आहेत, म्हणजे दोन्ही ॲटम्स काय आहेत, सेम आहेत. मग हे झालं मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट. मग आता मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड काय असतात तर ते पण सांगतो बघा. इन मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स ॲटम्स आर डिफरंट. ॲटम्स काय असतात त्याच्यामध्ये, डिफरंट असतात, बरोबर. डिफरंट म्हणजे वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात ते ॲटम्स कसे असतात, डिफरंट असतात. जसं फॉर एक्झाम्पलमध्ये मी इथं सांगतो, आपल्याकडे आहे वॉटर, H2O. हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, म्हणजे हे एक कंपाऊंड आहे. वॉटर काय आहे, कंपाऊंड आहे. मग याच्यामध्ये बघा डिफरंट ॲटम्स आहेत. ऑक्सिजनचा पण ॲटम आहे, हायड्रोजनचा पण ॲटम आहे. जसं फॉर एक्झाम्पल आणखी माझ्याकडे आहे समजा CO, कार्बन मोनॉक्साईड आहे. हे पण एक कंपाऊंड आहे, कंपाऊंडचा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये पण एक कार्बन आहे, एक ऑक्सिजन आहे, म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे काय आहे, याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते काय आहेत, डिफरंट आहेत. किंवा फॉर एक्झाम्पल आहे आपल्याजवळ CH4, हे पण एक मॉलिक्यूल आहे कोणाचा, कंपाऊंडचा. याच्यामध्ये पण ॲटम्स काय आहेत, डिफरंट आहेत. एक कार्बन आहे आणि 4 काय आहेत, हायड्रोजन. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन म्हणजे डिफरंट ॲटम्स आहेत, बरोबर. म्हणजे कंपाऊंडचा जर मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये ॲटम्स काय असतात, डिफरंट असतात. तर हे जे बेसिक क्वेश्चन्स होते या चॅप्टरचे ते मी तुम्हाला सांगितले. हे तुम्हाला 8-9th क्लासमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन होते आणि त्याला आपण रिकॉल करण्याचा प्रयत्न केला. ते मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. नोटबुकवरती तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. मग या बेसिक गोष्टी ज्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. आता पुढचा पार्ट बघू आपण या चॅप्टरचा. तर आता बघायचं काय आपल्याला, तर जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे ते आपण कशा पद्धतीने करतो ते आपल्याला बघायचं आहे. बघ, तर सर्वात आधी आपल्याकडे एक सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे डोबेरेनायर. त्यांनी सांगितले होते ट्रेड्स, डोबेरेनायर ट्रेड्स. तर आपल्याला सर्वात आधी यांच्याविषयी बघायचं आहे. बघा
काय सांगितलं मी, एलिमेंटला क्लासिफाय करण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न केला. सर्वात पहिलं जे क्लासिफिकेशन होतं त्याच्यामध्ये एलिमेंटला 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलं, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स, बरोबर. पण नंतर त्यांचा अभ्यास करणं एवढं सोपं झालं नाही त्या 3मध्ये क्लासिफाय करून, कारण मेटल्स पण खूप सारे आहेत, नॉन मेटल्स पण खूप सारे आहेत, मेटॅलॉइड्स पण खूप सारे आहेत, बरोबर. मग त्यांचा अभ्यास आणखी डिटेलमध्ये करण्यासाठी डोबेनायर नावाचे सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय केलं, परत एलिमेंटला क्लासिफाय करायला सुरुवात केली. आणि त्यांनी कशा पद्धतीनं क्लासिफाय केलं ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, डोबेनायर काय सांगत आहो मी इथं बघा, डोबेनायर arrange 3 elements in increasing order of their atomic masses. बघा, महत्त्वाचा पॉइंट आहे. काय केलं, डोबेनायर अरेंज, म्हणजे डोबेनायर नावाचे सायंटिस्ट होते त्यांनी अरेंज केलं. कशाला अरेंज केलं, 3 एलिमेंट्सला अरेंज केलं. कशा पद्धतीनं, इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस, त्यांच्या ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय केलं, अरेंज केलं. आता महत्त्वाचा शब्द ॲटोमिक मासेस हा आहे, म्हणजे डोबेनायरनं मदत कोणाची घेतली, ॲटोमिक मासेसची घेतली. आता ॲटोमिक मास काय असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. मग आता इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, तर इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, म्हणजे पहिले छोटी व्हॅल्यू, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, याला काय म्हणतो आपण, इन्क्रीजिंग ऑर्डर, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल हा एक आहे, हा एक मुलगा आहे, नंतर हा दुसरा मुलगा आहे, त्यानंतर हा तिसरा मुलगा आहे. तर अशा पद्धतीनं जर मी अरेंज केले तर पहिले छोटा, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, तर याला काय म्हणत असतो आपण, इन्क्रीजिंग ऑर्डर. काय म्हणतो याला, इन्क्रीजिंग ऑर्डर. पहिले छोटा, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, याला म्हणतो आपण इन्क्रीजिंग ऑर्डर. पण डिक्रीजिंग ऑर्डर काय असते ते पण सांगून देतो. समजा फॉर एक्झाम्पल हा घेतला मी पहिले, त्यानंतर हा दुसरा घेतला, त्यानंतर हा तिसरा घेतला. आता हे जर बघितली तुम्ही तर याला काय म्हणतो आपण, डिक्रीजिंग ऑर्डर. याला काय म्हणतो आपण, डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे याचा अर्थ काय, पहिले मोठा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, म्हणजे डिक्रीज होतं, याला डिक्रीजिंग ऑर्डर म्हणायचं. त्यानंतर इथं काय दिसत आहे तुम्हाला, पहिले छोटा, मग त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, याला काय म्हणायचं, इन्क्रीजिंग ऑर्डर. तर जे एलिमेंट्सला क्लासिफाय केलं डोबेनायरनं ते कशा पद्धतीनं क्लासिफाय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस, ॲटोमिक मासेसची इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे कसं बघा ते पण सांगतो कशा पद्धतीनं. तर आधी स्टेटमेंट पाहून घेऊ आपण. स्टेटमेंट काय सांगितलं, तर डोबेनायर शोड दॅट डोबेनायर showed that the atomic mass of the, काय सांगितलं बघा, डोबेनायर showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of other two elements. म्हणजे काय सांगितलं बघा, डोबेनायर showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of other two elements and called them as Doberenayer traits. बघा
महत्वाचं आहे काय सांगितलं आपण सर्वात आधी, हे दोन्ही वाक्य लिहायचे आहेत तुम्हाला. पहिलं वाक्य काय सांगितलं आपण, डोबेनायरनं एलिमेंट्सला अरेंज केलं. कशा पद्धतीनं, 3 एलिमेंट्सला अरेंज केलं, म्हणजे 3 एलिमेंट घेतले त्यानं इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी काय केलं, 3 एलिमेंटला अरेंज केलं. आणि सांगितलं काय, डोबेनायर शोड दॅट, या 3 एलिमेंट विषयी काय सांगितलं त्यानं, ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, म्हणजे जो मिडल एलिमेंट आहे, मधामधला एलिमेंट आहे, त्याचं जे ॲटॉमिक मास आहे वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल, ते जवळपास सारखं आहे. अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास, इक्वल आहे म्हणजे सारखं आहे. कोणाच्या, टू द मीन ऑफ, कशाच्या, मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. बाकीचे जे 2 एलिमेंट आहेत त्यांचं जे ॲटॉमिक मास आहे त्याच्या मीनच्या एवढा आहे. बरोबर, काय सांगितलं पहा, समजायला थोडं कठीण आहे. जेव्हा मी याचं करून दाखवणार फॉर्म्युल्यानुसार तेव्हा तुम्हाला समजायला सोपं जाईल. काय सांगितलं पहा, डोबेनायर शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स अँड कॉल्ड देम ॲज ट्रेट्स. बरोबर, मग आता काय करतो मी बघा, तर हे समजून सांगण्यासाठी इथं काही एक्झाम्पल घेतलेले आहेत मी, आणि या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याला, हे काय दिलेलं आहे आपल्याला, लिथियम आहे 6.9, सोडियम आहे 23 आणि पोटॅशियम आहे 39.9. आता बघा हे 3 एलिमेंट दिसत आहेत तुम्हाला, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इथं 6.9 लिहिलेलं आहे, इथं 23 लिहिलेलं आहे, इथं 39.9 लिहिलेलं आहे. हे ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे ते ॲटॉमिक मासेस आहेत. बरोबर, म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक मास असते 6.9, सोडियमचं असते 23, पोटॅशियमचं असते 39.9. तर हे ॲटॉमिक मासेस आहेत या एलिमेंटचे, ते आपण दाखवले. मग आता सांगितलं काय त्यांनी पहा, डोबेनायर शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास म्हणजे बघा, तर मिडल एलिमेंट कोण आहे इथं, मिडल म्हणजे मधातला, तर मध्ये कोण आहे याच्या, सोडियम आहे, म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक मास काय म्हणतो मी बघा, तर काय सांगितलं आपण, ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, मग इथं लिहितो मी ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. पुढे काय म्हणते, वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल, हे इक्वल आहे म्हणते. बरोबर, हे इक्वल आहे, कोणाच्या इक्वल आहे, मीन आहे. आता मीन म्हणजे काय बा, तर मीन आलं म्हणजे अशी एक रेष ओढायची. मीन आलं म्हणजे होणार काय, न्यूमरेटरमध्ये काहीतरी येणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये काहीतरी येणार आहे. बरोबर, मग आता मीन कशाचा आहे, तर मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स, अदर 2 एलिमेंट्सचा मीन. किती एलिमेंट्स आहेत, 2 एलिमेंट्स आहेत, म्हणून मीन काढता वेळेस 2 एलिमेंट्स आहेत, म्हणून डिवाइडमध्ये काय घ्यायचा, 2. काय सांगितलं मी पहा, काढायचं आहे आपल्याला मीन, आणि मीन किती एलिमेंटचा काढायचा आहे म्हणते, 2 एलिमेंट्स, म्हणून डिवाइडमध्ये काय घेतलं आपण, 2. मग कोणाचा, मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स, अदर 2 एलिमेंटचा ॲटॉमिक मासेसचा मीन म्हणजे काय, तर काय येणार इथं, ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट एलिमेंट, ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट एलिमेंट प्लस आणखी काय घ्यायचं आहे तुम्हाला, ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट झाला हा. बरोबर, फर्स्ट झाला, त्यानंतर हा मिडल आहे. बरोबर, ॲटॉमिक मास ऑफ मिडल आहे म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड येणार, तर ॲटॉमिक मास ऑफ थर्ड एलिमेंट असं याला मी लिहिलं. म्हणजे काय, तर मीन काढता वेळेस काय करायचं असते तुम्हाला, 2 एलिमेंटचा मीन आहे, 2 एलिमेंट्स आहेत म्हणून डिवाइडमध्ये 2, आणि मीन काढण्यासाठी हे जे 2 एलिमेंट आहेत यांच्या ॲटॉमिक मासची काय करायची, ॲडिशन. तर मीन काढता वेळेस 2 एलिमेंटचा मीन आहे म्हणून डिवाइडमध्ये 2, आणि वरती त्या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. कशाची, त्यांच्या ॲटॉमिक मासची. मग असं यायला पाहिजे. बरोबर, मग आता असं येण्यासाठी आपण काय करू, आता हे मी रफ करतो, त्याच्या आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता समजण्यासाठी काय करतो मी, हे रफ करतो इथं आता, आणि आपल्याकडे एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पलला या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग बघा आपल्याकडे काय, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, मिडल एलिमेंट कोण आहे आपला, सोडियम. मग हा लिहिला मी इथं, सोडियम इज इक्वल टू, पुढे काय येणार पहा, ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट एलिमेंट, हा फर्स्ट एलिमेंट आहे, Li, मग हा लिहिला Li, प्लस ॲटॉमिक मास ऑफ थर्ड एलिमेंट, थर्ड एलिमेंट कोण आहे, K, आणि डिवाइडमध्ये काय आहे, 2. बरोबर, मग आता पुट करू आपण व्हॅल्यू. Liचा आन्सर किती आहे पहा, Liचा ॲटॉमिक मास किती आहे, 6.9,
प्लस केचं किती आहे 39.9 आणि डिवाइडमध्ये किती आहे 2, हा डिवाइडमध्ये 2. आता काय करायची आहे तुम्हाला यांची ॲडिशन वरच्यांची. मग वरच्यांची ॲडिशन काय येणार बघा कशा पद्धतीनं, हा 6.9 आणि तो 39.9, मला वाटते हा 39.1 आहे. 39.9 नाही आहे, किती आहे 39.1 आहे. मग हा इथं मी 39.1 घेतो म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. बघा आता हा 39.1 आहे. मग हा 39.1 आहे, काय येणार 9 + 1 10 म्हणजे येणार 0, कॅरी 1. बरोबर, इथं करून दाखवतो मी. बघा 6.9 त्याच्यामध्ये प्लस किती करायचे आहेत 39.1, 9 + 1 किती झाले 10, पॉईंट जसा तसा कॅरी 1, 9 + 6 15, बरोबर का, 9 + 6 15 + 1 16, कॅरी 1 म्हणजे किती झालं 46.0 आणि डिवाइडमध्ये किती आहे 2. बरोबर, डिवाइडमध्ये 2. 46.0 म्हणजेच काय 46 आणि 46ला जर तुम्ही 2 डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 23. 46ला 2 डिवाइड करा, तुम्हाला डिवाइड करता आलं पाहिजे. 46ला जर 2 डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 23. बघा इथं 2 1चा 2 2चा 4, त्यानंतर इथं 2 3चा काय होणार 6 म्हणजे आन्सर किती येणार 23. मग बघा तुमचं NAचा आन्सर किती आलं इथं 23 आलं. चेक करा इथं पहा NAचा आन्सर किती आहे 23 आहे. बरोबर, म्हणजे डोबेनायर यांनी काय सांगितलं होतं आपल्याला की ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल. आता इथं इक्वल आलं कोणाच्या, मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. हे अदर 2 एलिमेंट्स आहेत मिडल एलिमेंट सोडून. मग अदर 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा आपण मीन काढला आणि त्याच्यावरून आपल्याला काय समजलं की ॲटॉमिक मास कोणाचं आलं मिडल एलिमेंटचं आलं. म्हणजे हे एक डोबेनायरचं ट्रेड आहे. म्हणजे डोबेनायरने काय सांगितलं होतं की हा जो ग्रुप आहे आता या ग्रुपला काय म्हणायचं डोबेनायर ट्रेड्स म्हणायचं. हे लिहिलं आपण, कॉल्ड देम ॲज डोबेनायर ट्रेड्स. तर याला काय म्हटलं डोबेनायर ट्रेड्स म्हटलं. म्हणजे काय सांगितलं पहा, डोबेनायर शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, हा मिडल एलिमेंट आहे, वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ मीन ऑफ अदर 2 एलिमेंट्स. अदर 2 एलिमेंट जे आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासचा मीन 2 एलिमेंट आहेत म्हणून डिवाइडमध्ये किती घेतला आपण 2 घेतलं. मग हा मीन काढला तर हे दोन्ही काय येतात अप्रॉक्सिमेटली इक्वल येतात. बरोबर, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नंतर बघा पुढे आता मी हे पूर्ण रफ करतो आणि एक एक आपण चेक करू. आता कशा पद्धतीनं चेक करणार ते पण पाहू. बघा आता पुढचं जे बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिलं आपल्याला सेकंड नंबरला. चेक करू आपण हे डोबेनायरचं ट्रेड आहे का. कॅल्शियम आहे 40.1, त्यानंतर आहे BR नाही काय SR स्ट्रॉन्टियम, हा दिलेला आहे 87.6. त्यानंतर आहे BA. या दोघांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. कशाची 40.1 मध्ये किती ॲड करायचे आहेत 137.3. हे ॲड करणार आपण. ॲड केले तर काय होणार बघा 3 + 1 4, त्यानंतर इथं 7, 4 + 3 7, त्यानंतर हा इथं 1 म्हणजे किती झाले 177.4. इथं पुट करतो मी 177.4 डिवाइड बाय काय येणार 2. मग आता याला डिवाइड करतो मी कशा पद्धतीनं 177.4 डिवाइड बाय 2 काय येणार 2 8चा किती होणार पहिले 16 मायनस केल्यानंतर 1 राहिला खाली घेऊ 7, परत काय येणार 2 8चा किती येणार किती झाला 2 8चा 16 मायनस केलं किती राहिला 1 खाली घेऊ 4. मग हा इथं पॉईंट आहे म्हणून पॉईंट दिला. मग काय येणार 2 7चा किती होणार 14 0 0 म्हणजे आन्सर किती आला बघा 88.7 आन्सर आलं तुमचं. आणि हे कोणाचा आन्सर आला SRचं 88.7 आहे आणि हा जो 88.7 आहे हा अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे कोणाच्या 87.6. अरे हा 87.6च्या जवळपासच आहे की नाही 88. बरोबर, आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल म्हटलं होतं, फक्त इक्वल म्हटलं होतं का नाही. तर 87.6च्या जवळपास 88.7 आहे. म्हणजे जे ॲटॉमिक मास आहे अदर 2 एलिमेंटचा त्याचा जर मीन काढला तर तो मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या अप्रॉक्सिमेट आला. बरोबर, 87.6 हे 88.7च्या जवळ आहेत. बरोबर, म्हणजे हे पण काय आहे डोबेनायरचं ट्रेड आहे. हे आपण चेक केलं, स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर पुढचा प्रश्न बघू आपण याच्यामध्ये. थर्ड नंबरचा काय दिलेला आहे आता आपल्याला. तिसरा क्वेश्चन आहे आपल्याकडे. थर्ड नंबर काय म्हणत आहे Cl आहे 35.5, त्यानंतर BR आहे 79.9, त्यानंतर BA आहे
137.3 137.3. मग आता 137 नाही, परत रॉंग झालं. किती आहे आता हा बी आर झाला. आय किती आहे, बी ए नाही, काय आहे आता आय. तर आय किती आहे आपल्याजवळ 126.9. चेक करून घ्या एकदा. CL 35.5, BR 79.9, आय 126.9. म्हणजे आता बरोबर आहे. मग आता काढून पाहू आपण. मिडल एलिमेंट कोण आहे आपला इथं, BR. मधातला एलिमेंट इज इक्वल टू पहिला एलिमेंट CL प्लस शेवटचा एलिमेंट आय आणि डिवाइडमध्ये काय घ्यायचं आहे 2. बरोबर. मग आता CL किती आहे पहा, CL आहे 35.5 प्लस आय किती आहे 126.9 आणि डिवाइडमध्ये किती येणार 2. मग आता या दोघांचे ॲडिशन म्हणजे काय येणार 35.5 प्लस 126.9 यांचे ॲडिशन करू. आता किती येणार ॲडिशन, 9 + 5 14 कॅरी 1, 6 + 5 11 + 1 12 कॅरी 1, 3 + 1 4 4 + 2 6 आणि हा 1. म्हणजे किती आलं तुमचा आन्सर 162.4 डिवाइड बाय 2. आणि हे काय करायचं आहे आता 162.4 डिवाइड बाय 2 हे तुम्हाला करायचं आहे. तर काय येणार 162.4 डिवाइड बाय 2. तर 2 8चा किती होणार 16. बरोबर. मायनस केलं राहिला 0 0 खाली घेऊ 2, 2 1चा 2 राहिले किती 0 खाली घेऊ 4 इथं पॉईंट आहे. मग 2 2चा किती झाला 4 राहिलं किती 0. म्हणजे आन्सर किती आलं 81.2. आणि 81.2 हे कोणाच्या जवळपास आहे, 81.2 हे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे 79.9च्या. बरोबर. 79.9च्या जवळच आहे की नाही 81.2. म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल आलं मिडल एलिमेंटच्या. म्हणजे हे पण काय आहे डोबेनायरचं ट्रेड आहे. म्हणजे हे पण डोबेनायरचं ट्रेड आहे, हे पण डोबेनायरचं ट्रेड आहे. पहिले तिन्ही पण काय आहे डोबेनायरचे ट्रेड आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर पुढचा क्वेश्चन सॉल्व करू आपण. काय म्हणत आहे पहा पुढचा क्वेश्चन. सेम आपण अशाच पद्धतीने सॉल्व करणार आहोत. 4th नंबर काय म्हणत आहे, काय दिलेलं आहे आपल्याला, मॅग्नेशियम आहे 24.3, त्यानंतर कॅल्शियम आहे 40.1 आणि SR दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे 87.6. SR दिला 87.6. तर हे आपल्याला 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. चेक करू आपण आता. मिडल एलिमेंट कोण आहे आपला CA. बरोबर. मग इथं काय येणार मिडल एलिमेंट आहे CA इज इक्वल टू फर्स्ट एलिमेंट कोण आहे मॅग्नेशियम, थर्ड एलिमेंट कोण आहे SR आणि डिवाइडमध्ये किती घ्यायचं आहे तुम्हाला 2. बरोबर. मग मॅग्नेशियम किती आहे 24.3 प्लस SR किती आहे 87.6 अपॉनमध्ये काय येणार 2. सर्वात आधी काय करणार आपण या दोघांची ॲडिशन. म्हणजे काय होणार 24.3 प्लस 87.6. बरोबर. किती होणार मग 6 + 3 9, त्यानंतर 7 + 4 11 कॅरी 1, 3 + 8 11. बरोबर. म्हणजे आन्सर किती आला पहा, आन्सर आला 111.9 आणि डिवाइडमध्ये किती आहे 2. मग आता 111.9ला 2 डिवाइड करा, 111.9 डिवाइड बाय 2 काय होणार 2 5चा किती 10 -1 11 - 10 किती राहिला 1 खाली घेऊ 1, परत 2 5चा 10 खाली राहिला 1 पॉईंट आहे पॉईंट देऊ खाली घेऊ 9 काय येणार 2 9चा 18 राहिला 1 खाली घेऊ 0 2 5चा 10. बरोबर 0 0. मग काय झालं बघा आन्सर आलं तुमचं 55.95. बरोबर. म्हणजे हे CAचा आन्सर आलं 55.95. पण ॲक्च्युअली तेवढा आहे का, ॲक्च्युअली किती आहे बघा 40.9 आहे, 40.1 आहे. तर 40 आणि 55 मध्ये खूप जास्त फरक आहे. बरोबर. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहेत का, 1-2चा फरक असला तर चालेल. इथं खूप जास्तचा फरक आहे. हा 40.1 आहे, हा 55.95 आहे. म्हणजे हा अप्रॉक्सिमेटली इक्वल नाही आहे. आणि अप्रॉक्सिमेटली इक्वल नाही आहे म्हणजे हे डोबेनायरचं ट्रेड नाही आहे. बरोबर. तर हे डोबेनायरचं ट्रेड नाही आहे हे आपल्याला समजलं, कारण हे व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल नाही आहे. म्हणजे काय म्हणणार आपण ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज नॉट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. तर हे आपण सांगितलं इथं. म्हणजे हा जो मिडल एलिमेंट होता CA याचा ॲटॉमिक मास या इतर दोघांच्या ॲटॉमिक मासेसच्या मीन एवढा आलेलं नाही आहे. म्हणजे हे डोबेनायरचा ट्रेड नाही आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 क्वेश्चन घरी सॉल्व करून बघायचे आहेत. तर हे डोबेनायरचा ट्रेड आहे का चेक करून सांगा आणि हे पण डोबेनायरचा ट्रेड आहे का चेक करून सांगा. तर हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहेत, व्यवस्थित प्रिपेअर करा आणि
करून बघा. सेम प्रोसिजर आहे. व्हिडिओ एकदा समजला नसेल तर परत बघा आणि परत बघून तुम्हाला हे 2 क्वेश्चन घरी सॉल्व करून बघायचे आहेत. सेम याच मेथडनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर या टॉपिकचा या चॅप्टरमधला जो पहिला पार्ट होता आपण डोबेनाय ट्रेट्स तो कंप्लीट केला. आता सेकंड जो पार्ट आहे तो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज आहे, तो आपण पुढील लेक्चरमध्ये बघू.